आणि सांगितलं होतं कुंडली बघण्याचे नियम वगैरे, तर मी तुम्हाला आज लिहू द्या. वरती पॉइंट टाका, कुंडली बघण्याचे नियम. मॅडम आवाज ब्रेक होत आहे. करायचं का? एक मिनिट. ते आवाज नाही जात आहे. थोडं आईस्क्रीम खाऊया. आता येतोय आवाज? हो मॅडम, हो आता मॅडम. येतोय. मॅडम, हा, ठीक आहे. आपण कुंडली बघायचे नियम बघतोय. वरती पॉइंट टाका, कुंडली बघण्याचे नियम. आणि कुंडलीची श्रेष्ठता. लिहा. रवी हा आत्म्याचा कारक आहे. रवी हा आत्म्याचा कारक आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे. मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे 5 ताराग्रह आहे. पाच ज्ञानेंद्रियांचे आहे. हे 5 ज्ञानेंद्रियांचे
कामेंद्रियांचे, कॉमा करा, कामेंद्रियांचे. 5 विषयाचे. काय मॅडम? 5 विषयाचे. आणि 5 पंचभूताचे कारक आहे. म्हणजे रवी हा आत्माकारक आहे, चंद्र हा मनाचा कारक आहे, आणि उरलेले 5 ग्रह अशा 5 वेगवेगळ्या ठिकाणी डिवाइड झालेले आहे. ठीक आहे. हं. एक तक्ता तयार करा, मी सांगते त्या पद्धतीने वहीमध्ये. मॅडम आवाज पुन्हा ब्रेक होत आहे. आवाज कस काय ब्रेक होत आहे? मी तर काहीच नाही करत आहे. होय का? एक मिनिट हं. मी ना थोडं हळू बोलते, म्हणून तुम्हाला ते थोडं ब्रेक होत असेल, कारण माझी ना आज ते दात काढला होता ना, त्याचे टाके काढले, तर ते थोडं दुखतंय, म्हणून थोडा आवाज माझा कमी जास्त होतोय, त्यामुळे होत असेल कदाचित. व्हाईट बोर्ड दिसतोय सर्वांना? हो मॅडम. हं. मी जसा तक्ता आखते तसा आखा तुम्ही. असा तक्ता आखा. याच्यात सगळ्यात पहिल्या रो मध्ये ग्रह म्हणून दिलेला आहे. इथे ग्रह, त्याच्या पुढे ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय, त्याच्या पुढे कर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय, विषय, त्याच्या पुढे पंचमहाभूत.
आणि त्याच्या पुढे पंचमहाभूत म्हणजेच तत्व. झालं की मला सांगा. मॅडम ज्ञानेंद्रिय की ज्ञानेंद्रिय? ज्ञानेंद्रिय आपले नाक, डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा. त्याच्या पुढे कर्मेंद्रिय. विषय पंचमहाभूत म्हणजेच तत्व, अग्नी, पृथ्वी, आकाश, वायू. मॅडम विषयच्या पुढे काय पंच पंचमहाभूत किंवा तत्व लिहा. पंचमहाभूत किंवा तत्व दोघांपैकी काही लिहू शकतो. झालं लिहून सर्वांचं? मॅडम तुमचा आवाज ना क्लिअर आहे, पण ना नेटमुळे ना ब्रेक होतो आवाज. होत असेल. व्हाईटबोर्ड ओपन केला का थोडा प्रॉब्लेम येतो. ते काय झालं, झूम अपडेट झालं. अपडेशन आल्या कारणाने त्यांनी काय सिस्टम केली काय माहिती, व्हाईट बोर्ड केला ओपन की थोडा प्रॉब्लेम येतो आवाजाला. नाही समजलं तर परत विचारा, काय अडचण नाही. व्हायरसमुळे पण होत असेल काय? व्हायरसमुळे पण होत असेल. टाकून घेते मी. येतोय का आवाज आता? हो मॅडम. हा. हो येतो, पहिले ब्रेक होतो. ग्रहाच्या खाली मंगळ. ग्रहाच्या खाली या मंगळ. ग्रहाच्या पुढे लिहा ज्ञानेंद्रियाच्या खाली डोळे. काय मॅडम? डोळे? डोळे डोळे आईज. डोळे. कर्मेंद्रियाच्या खाली लिहा हात. विषय लिहा रूप. रूप. काय मॅडम? रूप. रूप नाही मॅडम. रूप रूप. हा हा. विषय लिहा रूप. तत्व लिहा अग्नी. परत एकदा चेक करून घ्या. मंगळ ग्रह, ज्ञानेंद्रिय डोळे, कर्मेंद्रिय हात, विषय रूप आणि तत्व अग्नी. लिहिलं? हो मॅडम. त्याच्यानंतर लिहा बुध. बुधाचं लिहा नाक. नाकाच्या पुढे कर्मेंद्रिय वाचा. वाचाच्या पुढे विषय लिहा गंध. गंध. तत्व लिहा पृथ्वी. तत्व लिहा पृथ्वी. नंतर लिहा गुरु. ज्ञानेंद्रिय खान. कर्मेंद्रिय पाय.
विषय शब्द, तत्व आकाश, काय मॅडम? तत्व आकाश. तत्व आकाश. हम्म. बुध हा शुक्र, शुक्राचं ज्ञानेंद्रिय जीव, कर्मेंद्रिय लिंग, काय मॅडम? लिंग लिंग, कर्मेंद्रिय लिंग. विषय रस, विषय रस. तत्व जल, तत्व जल. त्यानंतरचा ग्रह लिहा शनी, ज्ञानेंद्रिय त्वचा, ज्ञानेंद्रिय त्वचा. कर्मेंद्रिय कर्मेंद्रिय गुद, गुदवार, गुद. मॅडम परत सांगा एकदा. कर्मेंद्रिय बुध, बुध म्हणजे बुद्धी का मॅडम? बुद्धी नाही हो, बॅकसीट. बुध. हम्म. विषय स्पर्श, विषय स्पर्श. तत्व वायू, तत्व वायू. लिहिला? हो मॅडम. आता त्याच्या खाली लिहायचं आपल्याला. आपण शिकल्याप्रमाणे, आपण शिकल्याप्रमाणे कोणत्याही ग्रहाचे कारकत्व किंवा फळ मॅडम परत बोला. आपण शिकल्याप्रमाणे कोणत्याही ग्रहाचे कारकत्व किंवा फळ हा पत्रिकेमध्ये, हे पत्रिकेमध्ये ग्रह जर बलिष्ठ अवस्थेत असतील, ग्रह जर बलिष्ठ अवस्थेत असतील तर ग्रहाच्या
काय मॅडम परत सांगा एकदा. ग्रह जर बलिष्ठ अवस्थेत असतील तर ग्रहाच्या कारकत्वाखाली येणाऱ्या व्यक्तीपासून कारकत्वाखाली येणाऱ्या व्यक्तीपासून मॅडम हे कारतत्वाखाली येणाऱ्या व्यक्तीपासून व्यक्ती पासून वस्तूपासून विषयापासून मनोद्वाराला म्हणजेच मनाला विषयापासून मनाला आत्म्याला सुख मिळते. म्हणजे लिहिलं म्हणजे कसं, आता एखादा ग्रह चांगला आहे, स्वराशीत आहे, उच्च राशीत आहे, मित्र राशीत आहे, शुभ कर्तरी योगात आहे, किंवा तो नवपंचम योगात आहे, किंवा तो शुभ द्विदर्शक योगात बसलाय म्हणजे शुभ स्थितीत आहे. तर त्या ग्रहापासून जी कारकत्व आपण पाहिली की ग्रहापासून फळ काय मिळणार आहे, किंवा त्या स्थानात ज्या स्थानात हा ग्रह आहे त्या स्थानात आपण जे नाते संबंध पाहिले जसे बहीण भाऊ आजी आजोबा त्या व्यक्ती आहे, किंवा तिथे काही विषय आपण बघितले ते जे विषय आहे त्या सगळ्या गोष्टीपासून ज्या जातकाची कुंडली आहे त्या जातकाच्या मनाला आणि आत्म्याला तो ग्रह आणि ते स्थान चांगलं फळ देतं, म्हणजे चांगलं प्रेडिक्ट करतं, त्याच्या आयुष्यात सुख आणण्याचा प्रयत्न करतो. आता ह्याच्या उलट म्हटलं, ग्रह जर निर्बली आहे म्हणजे नीच राशीत आहे, शत्रू राशीत आहे, षडाष्टक योगात आहे, अशुभ स्थितीत बसलेला आहे असं जर आपण म्हटलं, तर असा ग्रह त्याच्या कारकत्वाखाली येणारी व्यक्ती म्हणजे आई वडील बहीण भाऊ नवरा बायको जो कोणी असेल, किंवा त्या ग्रहापासून येणारे फळ, जसं गव्हर्नमेंट जॉब आहे, बिझनेस आहे, किंवा जे पण XYZ जे आहे, कोणताही विषय आपण जो बघतो आहे किंवा ज्या स्थानासंबंधित आपण बघतोय त्या स्थानासंबंधित जातकाला काय मिळतं, तिथे त्याला दुःख मिळतं, त्याच्या आत्म्याला त्याच्या मनाला त्या बाबतीत त्याची खंत निर्माण होते, त्याला दुःख मिळतं, त्याला तो त्रास निर्माण होतो. म्हणून पत्रिकेत ग्रहस्थिती आणि भावस्थिती बघणं गरजेचं असतं. हा पॉइंट लिहिला, या पॉइंटच्या खाली दुसरा पॉइंट लिहा. जर पत्रिकेमध्ये पत्रिकेमध्ये ग्रह जर निर्बली बसला असेल निर्बली बसला असेल तर त्या ग्रहाच्या कारकत्वाखाली येणाऱ्या व्यक्ती विषय वासना मॅडम सॉरी ग्रहाच्या विषय कारतत्वाखाली विषय येणाऱ्या वासणारी व्यक्ती विषय आणि वस्तूंपासून कारकत्वाखाली येणाऱ्या व्यक्ती विषय आणि वस्तूंपासून
अरे तुमचे यजमान राहिला मी डिस्टर्बही नाही करत यार तुम्हाला. मनोद्वाराला, मनाला, वस्तूंपासून मनाला किंवा आत्म्याला दुःख मिळते. मनाला किंवा आत्म्याला दुःख मिळते. ही कुंडली दिसते तुम्हाला. बघा बरं, यात कोणता ग्रह निर्बली? निर्बली म्हणजे नीच राशीत आहे, शत्रू राशीत आहे, शत्रू ग्रहाबरोबर आहे, किंवा षडाष्टक योगात आहे, किंवा शत्रूचा पापग्रहाचा समसप्तम योग आहे. बघा बरं, किंवा पापकर्तरी मध्ये बसलाय. दिसते ना कुंडली? आणि कोणता ग्रह चांगल्या स्थितीत बसलाय बघा. स्वराशीत, मित्र राशीत, मित्राबरोबर. मला सांगितल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. मला उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. पंचांग काढा, ग्रहशील चक्र काढा. बघा त्याचे मित्र कोण, शत्रू कोण. म्हणजे मला कळलं तुम्हाला काय कळलं आणि काय नाही कळलं. मॅडम लग्न घरापासून 5व्या ग्रहामध्ये बुध, मंगळ आणि राहू आहे. हम्म. तर याच्यामध्ये ग्रहशील चक्रामध्ये बुधाचा शत्रू ग्रह आहे चंद्र, हम्म. आणि मंगळचा आहे बुध आणि राहू, हम्म. आणि राहूचा आहे रवी, चंद्र आणि मंगळ. हम्म. म्हणजे मंगळ हा पापग्रहांबरोबर, मित्र शत्रुग्रहांबरोबर बसलाय. बरोबर आहे ना? नाही मॅडम, हे कळालं नाही. मंगळाचे शत्रू कोण आहे? मंगळाचे शत्रू आहे बुध आणि राहू. बुध आणि राहू. मग मंगळ हा शत्रुग्रहांबरोबर बसलाय ना? हो. हा. मग मंगळ काय झाला तिथे? निर्बली झाला. हो. नेक्स्ट येतो सूर्य, शनी. दोघं एकमेकांचे कोण आहे? ते मित्र आहे का शत्रू आहे? शत्रूच आहे ना मॅडम. शत्रू आहे. ठीक आहे. आणि मंगळ बघा, मंगळ हा शनीच्या राशीला बसलाय. मंगळ शनी पण शत्रू आहे. म्हणजे मंगळ पूर्णपणे तिथे काय झाला? निर्बली. निर्बली झाला. निर्बली झाला. हा, बुध राहू नाही झाले, पण मंगळ काय झाला? पूर्णपणे निर्बली झाला. कारण तो एकट्या दोन शत्रूंमध्ये सापडला. त्याच खाली जर आलं तर सूर्य आणि शनी आहे. ओके. हो शनी हो. हा गुरुच्या राशीला, त्याच्या मित्राच्याच राशीला बसलाय. रवी पण मित्राच्या राशीला बसलाय. पण ते दोघं एकमेकांचे कोण आहे? शत्रू आहे. शत्रू आहेत. हा. जेवढं मंगळ खूप जास्त निर्बली आहे, म्हणजे मंगळ शत्रू राशीत बसलाय, शत्रूंबरोबर बसलाय, त्याच्यामुळे मंगळ सगळ्यात जास्त निर्बली झाला. ओके. त्यात 100% पूर्ण निर्बली. म्हणजे मंगळा संबंधित तिथे जे फळं मिळणार आहे, आपण काय म्हणतो तिथे लक्ष्मी स्थान आहे. ओके. ते पंचम स्थान हे लक्ष्मी स्थान आहे, संतती स्थान आहे. बरोबर आहे. आता मंगळ हा गर्भपात करतो हे आपण पाहिलं ना? हो. बरोबर आहे. मंगळ ऍग्रेशन वाढवतो, मंगळ नुकसान करून देतो, हे त्याची वाईट फळ आहे. मग या जातकाचं ते संतती स्थान पण आलं, लक्ष्मी स्थान पण आलं, विद्यास्थान पण आलं. मग मंगळ अशा ठिकाणी डेअरिंग करल, तिथे अफेअर पण बघितले जातात.
मग मंगळ हा अफेअर मध्ये पण डेअरिंग करवणार, नको त्या ठिकाणी अफेअर्स होणार, म्हणजे वाईट फळं देणार. फिजिकली आपण बघितलंय मंगळ हा फिजिकली जास्त ऍक्टिव्ह बनवतो. मग हा मंगळ खराब असल्या कारणाने सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह बनवणार, नशेडी पण बनवायचा प्रयत्न करणार. हा मंगळ काय करणार, जर लग्न झालेलं असेल तर संततीला अडचणी क्रिएट करणार, म्हणजे गर्भपात करण्याचा प्रयत्न करणार त्या व्यक्तीला. कारण पंचम स्थान संतती स्थान आहे, हा मंगळ शिक्षणाच्या स्थानात बसलाय म्हणून शैक्षणिक अडचणी पण निर्माण करणार. तिथे बुध बसलाय शनीच्या राशीला. बुध हा हुशार बनवणार, पण त्या हुशारीचा फायदा त्याला होणार नाही. म्हणजे काही लोक असतात ना, खूप हुशार असतात पण हुशारीचा फायदा त्याच्या आयुष्यात होत नाही, ती स्थिती त्याची निर्माण होणार. आता सेम सूर्य आणि शनी एकमेकांचे कोण आहे, शत्रू आहे. आता मला सांगा, सूर्य आणि शनी षष्ठात आले, आता शनी हा त्या स्थानाचा कारक आहे का बघा बरं. आपण कारक बघितले ना स्थानाचे, षष्ठ स्थानाचा कारक ग्रह कोण आहे? हम्म मंगळ आणि शनी. मंगळ आणि शनी. कारक भावात जर कारक ग्रह आला का, त्याच्या कारक भावात जर कारक ग्रह आला तर तो तिथे कारक म्हणून तो पूर्णपणे वाईट फळ देणार नाही. त्यात शनी हा गुरु त्याचा मित्र आहे, त्याच्या तत्वाच्या राशीत बसलाय. सूर्य पण त्याच्या मित्राच्या अग्नितत्वात, सूर्य अग्नितत्वाचा आहे, गुरु पण अग्नितत्वाचा आहे, म्हणून दोन्ही पण मित्राच्या घरात आहे पण एकमेकांचे शत्रू आहे. पण तिथे शनीचं जास्त चालणार आहे, कारण शनीचं कारक स्थान आहे. शनीचं ते आपण म्हणू त्याचं जिगरी मित्राचं घर आहे, किंवा त्याचं घर आहे तिथं 12वी राशी आहे, म्हणून शनी जास्त पॉवरफुल झाला. शनी पूर्ण निर्बली झाला नाही. तिथे कोण जास्त निर्मली झालं, सूर्य. मग सूर्य काय करणार, सूर्य हा मान सन्मान पद प्रतिष्ठा गव्हर्नमेंट जॉब चा कारक आहे, त्या संबंधित याला वाईट फळ देणार. त्याबरोबर अग्नितत्वाचा आहे, अग्नी संबंधित आजारपण देणार. ते शनी ते आजारपण धरून ठेवणार, सोडणार नाही. शनीचं तत्व आहे एखादी गोष्ट धरून ठेवणं, मग ज्या पण गोष्टी आहेत त्या गोष्टी तो धरून ठेवणार, त्यातनं त्याला सोडवणार नाही. याची मानहानी होणार, मान सन्मान पद प्रतिष्ठेला ठेच पोचणार. जास्त जो आपण अहंकार आहे तो अहंकार खूप जास्त असणार. जास्त अहंकार ही वाईट फळ आहे आणि कमी अहंकार ही चांगली फळ आहे. मग सूर्य जास्त अहंकारी बनवणार, ही स्थिती अग्रेशन निर्माण करणार, हे बघायला मिळणार. म्हणजे ग्रह जर निर्बली बसला तर त्याची फळं काय मिळणार, वाईट मिळणार. आता थोडं पुढे जाऊ, सप्तम स्थानात शुक्र बसलाय. शुक्र आणि मंगळ मित्र आहे का सांगा. नाही. नाही. मग कोण आहे, समय शत्रू आहे, कोण आहे, सम म्हणा, सम. समग्र आहे. समय. ना मित्र ना शत्रू. हा, शत्रू. मग या सप्तमात जो शुक्र आलेला आहे तो शुक्र भागीदारी विवाह सुखाचा कारक आहे. ओके, तो ना मित्र आहे ना शत्रू आहे. ते शुक्र निर्बली आहे का, नाही, तो समस्थितीत बसलाय. तो संसार सुखाची हे देणार, लग्न करवून देणार, लग्न घडवून आणणार. फक्त जो मंगळाच्या राशीत बसलाय आणि तो मंगळ निर्बली बसलाय, म्हणून जी पण लाईफ पार्टनर येणार ती अग्रेसिव्ह असणार, तंटा क्वीन टाईप असणार, एवढंच होणार. पण शुक्र त्याचं स्टेबल आहे. शुक्र वाईट फळ देणार नाही, ना चांगली देणार ना वाईट देणार, समांतर फळ देणार, जसं आहे तशी फळ देणार. त्याच्या पुढे आपण गेलो तर चंद्र गुरु आहे. आता चंद्र बुधाच्या राशीत बसलाय. बुध हा चंद्राचा मित्र आहे का शत्रू आहे, मित्र. मित्र आहे. मित्र आहे. आणि गुरु बुधाचा मित्र. शत्रू आहे. ओके, इथे काय होणार माहितीये का, चंद्र गुरु एकमेकांचे मित्र आहे, चंद्र मित्राच्या राशीत बसलाय, तर चंद्र सगळ्यात जास्त बली झाला भाग्यस्थानात. भाग्यस्थान आहे, भाग्यस्थान म्हणजे त्या जातकाचं भाग्य त्याला चांगलं फळ देणार.
त्याच्या आईचं सुख, चंद्रावरून मातृसुख बघतोय म्हणून मातृसुख त्याला चांगलं मिळणार. तिथे गुरु बसलाय, धर्मासंबंधित त्याचं करिअर चांगलं असणार. चंद्र गुरु एकत्र एकमेकांचे मित्र आहे म्हणून गुरु थोडासा कमी चांगली फळं देणार, वाईट नाही देणार, पण जेवढी चांगली द्यायला पाहिजे तेवढी चांगली नाही देणार. गुरु त्याला जे धर्म संबंधित आहे तिथे द्विधा मनस्थिती निर्माण करणार, की आपण धर्म पाळला पाहिजे की नाही पाहिजे, आपण करायला पाहिजे की नाही पाहिजे. बुधाच्या राशीला असल्या कारणाने द्विस्वभावी असणार. चंद्र पण तिथे बसलाय. चंद्र हा बुधाच्या राशीत ज्या वेळेस येतो त्यावेळेस त्या जातकाचा स्वभाव काय असतो, द्विस्वभावी. आणि गुरु पण आल्या कारणाने तो कन्फ्युज लाईफ मध्ये असणार, पण त्याची जी इच्छाशक्ती आहे ती चांगली असणार, कारण चंद्र गुरु सोबत बसले. मनाचा कारक आहे, मानसिक स्थिती चांगली असणार. किती पण टेन्शन आलं तर तो एकदम छान पार करणार. आणि मोठ्यांचा थोडाफार आदर करणार, जास्त नाही, कारण गुरु आहे तिथे. गुरु हा मोठ्यांचा आदर करायला लावतो, पण गुरु हा काय झाला, थोडा कमी बली आहे, कमी निर्बली आहे. बली आहे पण कमी निर्बली आहे, कारण तो शत्रू राशीत आलाय. थोडं बल जे 100% द्यायचं तर त्या 75% देणार, 25% कमी देणार. असं ही जी स्थिती आहे ग्रहांची, की ग्रह कसा बसलाय, स्वराशीत आहे, मित्र राशीत आहे, उच्च राशीत आहे, कोणासोबत बसलाय हे बघणं सगळ्यात जास्त गरजेचं असतं. आता आपण बघितलं होतं की मंगळ वाईट फळ देणार. ओके, मंगळ हा वाईट फळ देणार. आता त्याचे पापग्रह बसले ना पंचम स्थानात, बुध, मंगळ, गुरु, राहू, त्या बुध, मंगळ, राहूवर गुरुची 9वी दृष्टी पडते बघा. मोजा बरं, गुरुला 5, 7, 9 3 दृष्ट्या आहे. तर शेवटची दृष्टी बुध, मंगळ, राहूवर पडते का बघा. हो. हा, मग राहू हा जो बोलली. गुरु आहे, हा गुरु दहावी आहे. पूर्ण वाईट. मॅडम बोला. मॅडम समजलं नाही काय विचारलं तुम्ही तर. गुरुची दृष्टी कितवी, गुरुला किती दृष्ट्या सांगा गुरुला बघा. 3 दृष्ट्या आहेत, हा, कोणकोणत्या आहे? 5, 7 आणि 9. 9. 5, 7 आणि 9. 9. तर पहिली 5वी दृष्टी कुठे पडती त्याची, प्रथम स्थानावर. 7वी दृष्टी तृतीय स्थानावर. आणि शेवटची 9वी दृष्टी कुठे पडतीये, पंचम स्थानावर. पडती का पंचम बघा. स्थानात. हो हो आहे. पडती ना. बुध, मंगळ, आता हा राहू. गुरु पूर्ण खराब आहे का? काय मॅडम? गुरु पूर्ण खराब स्थितीत आहे का, निर्बली आहे का पूर्ण? नाही. नाही. नाही ना. मग तो गुरु 75% चांगली फळं देतोय, 25% कमी देतोय, कारण तो शत्रू राशीत बसलाय म्हणून. ठीक आहे. मग या गुरुची दृष्टी पडतीये पापग्रहांवरती. जे मंगळ, राहू आणि बुध बसले त्यांच्यावरती काय पडतीये, दृष्टी पडतीये. ज्या वेळेस पापग्रहांवर शुभ ग्रहांची दृष्टी पडते, तर जी पापग्रह असतात ना ती थोडी वाईट फळं देणं कमी करतात, ती कुठेतरी थोडीफार चांगली फळं द्यायला लागतात. आता मी जसं सांगितलं, मंगळ पूर्ण खराब बसलाय, पण त्याच्यावर गुरुची दृष्टी आल्या कारणाने तो 25% थोडीफार चांगली फळं देणार. म्हणजे सुरुवातीला अबॉर्शन करणार, पण त्याला 2-3 अबॉर्शन झाल्यानंतर एखादं लेकरू होणार, जर त्याने देवाधर्माचं केलं तर. कारण गुरुची दृष्टी ना, मग गुरु पाहिल्यावर गुरु काय म्हणाल, तुम्हाला नतमस्तक हो, तू माझं कर, हे काम गुरु करायला लावल. मग गुरु कोणाचे गुरु आहे, देवगुरु आहे. मग देवाचं केल्याशिवाय त्या व्यक्तीला फळ मिळणार नाही. संततीच्या बाबतीत, शैक्षणिक बाबतीत, कोणत्याही याच्यात घ्या. मग मंगळाचं आराध्य दैवत आपण पाहिलं, मंगळाचं आहे गणपती, बुधाचं पाहिलं विष्णू, राहूचं आहे महादेव. मग या व्यक्तीला त्या तिन्ही ग्रहांचं अडचणी दाखवतीये संततीच्या बाबतीत. मग आपण ते सांगणार, तुमचे 3 ग्रह पापग्रह संतान स्थानात किंवा शैक्षणिक स्थानात बसले, तर त्या ग्रहांवर ते ग्रह खराब स्थितीत आहे. ते खराब स्थितीत असे आहे, पण त्याच्यावर गुरुची किंचित दृष्टी पडते.
25% तो गुरु त्यांना फळ द्यायला भाग पाडतोय. ते 25% जर शुभ तुम्हाला घ्यायचे असतील कुठेतरी तुमच्या आयुष्यात, संतान सुख, लक्ष्मी सुख, आणि जर तुम्हाला शैक्षणिक बाबतीत अडचणी असतील, त्याचबरोबर तुमचं जर अफेअर्स असतील, ते अफेअर तुम्हाला सक्सेस करायचे असतील, जे पण XYZ जे आपण पंचम स्थानावरनं बघतो, त्या गोष्टी जर त्यांना अचीव्ह करायच्या असतील, तर गुरु तुम्हाला सांगतोय की तुम्ही देवाचं करा. मग तुम्ही चतुर्थी उपवास सांगू शकता, तुम्ही विष्णू उपासना सांगू शकता, तुम्ही महादेवाचे लघुरुद्राचे अभिषेक सांगू शकता, किंवा दर मंगळवारी चतुर्थीला अभिषेक सांगू शकता. बालाजी दर्शन आहे, अष्टविनायक दर्शन आहे, एखाद्या ज्योतिर्लिंगाला जाऊन दर्शन करून अभिषेक आहे. तुमच्या याने तुम्ही काहीही सांगू शकतात. ही स्थिती पापग्रहांची, आपण जे आराध्य दैवत लिहिले त्या आराध्य दैवताची सेवा त्यांना सांगणं गरजेचं आहे. जर गुरु किंवा शुक्राची दृष्टी त्या स्थानावर आली तर, आणि ते ग्रह जर निर्बली असतील तर, आणि त्याचे फळ आपल्याला घ्यायचे असतील तर हा उपाय तुम्ही सांगू शकतात. आलं लक्षात? मॅडम हा हम्म. बोलून हा नवपंचम योग जो होतोय राहू आणि चंद्राचा, चंद्र हा हम्म. बुधाचा असलेला आहे, पण तो बुधाचा शत्रू आहे चंद्र, हम्म. आणि गुरु हा सममित्र आहे. गुरु हा गुरु हा 9वी दृष्टी टाकतो, त्यामुळे मंगळाचं जे वाईट फळ आहे ते थोडे कमी होतील. पण इकडे बरोबर. राहू आणि चंद्र यांचा नवपंचम योग झाला आहे. हम्म. मग याचा पण विचार करावा लागेल का बा, असं मला म्हणायचं. हो, करावं लागेल ना. मग राहूची ज्यावेळेस गुरुवर दृष्टी पडतीये, तर मी काय बोलले सुरुवातीला, हा व्यक्ती कन्फ्यूज असणार देवाधर्माच्या बाबतीत. राहूची ज्यावेळेस गुरुवर दृष्टी पडते किंवा राहू गुरु एकत्र येतात, तर अशा पिरियडला जातक नास्तिक होतो. आणि ज्यावेळेस ही दृष्टी योग घडतोय, राहूची गुरुवर जर दृष्टी पडते, तर तो कन्फ्यूज राहणार, मी नास्तिक आहे की मी आस्तिक आहे, ही स्थिती तो निर्माण करणार. म्हणजे तुम्ही उपाय देताय ना, त्या उपाय करायचा का नाही करायचा, हे कन्फ्युजन तो निर्माण करणार. बरोबर. धर्माच्या बाबतीत त्याची दृष्टी कुठे पडते? धर्मस्थानावर. मग धर्माच्या बाबतीत अडचणी निर्माण होणार. धर्मासंबंधित, देवधर्मासंबंधित, कार्यक्षेत्रासंबंधित जे भाग्य उजळायला पाहिजे, ते भाग्य उजळण्यासाठी नतमस्तक फक्त भगवंता पुढे आहे, तर ते त्याच्याकडनं होणारच नाही. ही जी पत्रिका XYZ कोणाची जरी बनली, तरी हा व्यक्ती देवाकडे थोड्यापुरता त्याच्या, आपण म्हणतो ना की त्याचा मोबदल्यापुरता तो देवापुढे जाईल. म्हणजे त्याचं काम काढेपर्यंत, काम झालं की टाटा बाय बाय, अशी लोक असतात. आणि मग नंतर म्हणतात, अरे मला त्या व्यक्तीवर विश्वास नाही, माझा त्या देवावर विश्वास नाही, असं करतात. आणि त्यांचं काम होईपर्यंत ते तेवढं करतात, काम झालं की तू कोण आणि मी कोण, ही स्थिती तो राहू आणि गुरुची दृष्टी करणार. राहूवर चंद्राची दृष्टी चंद्रावर राहूची दृष्टी पडते, तर अशा वेळेस मानसिक खच्चीकरण करणार, मनस्थिती बिघडवणार, अनेक विचार डोक्यात आणणार. अरे कशाला करायला पाहिजे, मी अफेअर केलेलं आहे, माझं मी पाहून घेईल, मला संतान होते. तुझे काय देवाचं असतं का? संतती सुखासाठी कोण देवाचं करतं? ते तर फिजिकल रिलेशनशिप आणि सायन्सचं डिपेंडिंग आहे. देवाचं केलंच पाहिजे असं काही नाही. हे कन्फ्युजन निर्माण करणार. ते गुरुजींनी सांगितलं ते काय मला पटलं नाही. हे जे कन्फ्युजन आहे हे वाढवणार तो. बरोबर. इथे चंद्र आणि राहूचं गुरु, काम आहे कन्फ्युज करणं. बरोबर मॅडम, चंद्र आणि गुरु या दोघांपैकी चंद्र जास्त निर्बली झालाय का मग इथे? चंद्र आणि गुरुचा एक राजयोग घडला, मी शिकवला नाही तुम्हाला, तिथे गजकेसरी योग घडलाय. गजकेसरी हा सगळ्यात जास्त श्रेष्ठ दर्जेचा राजयोग आहे. आणि चंद्र निर्बली होणार नाही, कारण तो शुभ ग्रहाबरोबर बसलेला आहे. फक्त तो कन्फ्यूज करेल. जर तो पूर्ण निर्बली असता तर ही व्यक्ती व्यसनाधीन 100% झाली असती, व्यसनाच्या आहारी गेली असती,
त्याच्यानंतर तिचं अजून कार्यक्षेत्रामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होणार, कारण चंद्राचं रास कार्यक्षेत्र स्थानात बसलेली आहे, कन्फ्युजन वाढवणार, निगेटिव्हिटी, स्ट्रेस, डिप्रेशन वाढवणार, मानसिक स्थिती खराब करणार. पण कसं झालेलं आहे, गुरु आहे, गुरु देवगुरु आहे, त्याला कोणी अडवू शकत नाही जर तो पॉवरफुल बसलेला आहे. मग त्याच्यावर दृष्टी जरी टाकली तरीही कोणी काही करू शकत नाही. राहू जरी गुरुला पाहतोय पण गुरु पण राहूला बघतोय. दोघांमध्ये युद्ध चालू राहणार आहे, संपणार नाहीये. फक्त राहू हा चंद्राला बघतोय, चंद्र राहूला बघत नाहीये. म्हणून चंद्राला प्रोटेक्ट करत राहील गुरु. पूर्ण चंद्र निर्बली होणार नाही, बरोबर. ठीक. कारण तो मित्राच्या घरात बसलाय. मित्र त्याला त्रास होऊ देईल का? आता आपला शत्रू आपल्याला बाहेरून वार करतोय, तर आपला मित्र आपल्याला काय करणार? प्रोटेक्ट करणार. आपण मित्रासोबत राहिलं तो त्याच्यावरती वार घेईल, पण मित्राला त्रास होऊ देईल का? नाही होऊ देणार. तो मित्राबरोबर मित्राच्या याच्यात बसलाय, मित्रासोबत बसलेला आहे, म्हणून चंद्र पूर्ण निर्बली नाही. लॉजिक एवढंच लक्षात ठेवायचं, ग्रहाचे मित्र, आपण जसं मित्र आपले मित्र आहे, आपल्या मित्रांबरोबर आपण कम्फर्टेबल आहे, मित्राच्या घरात आपण कम्फर्टेबल आहे, तर आपल्याला काही त्रास होणार नाही. हा, मित्राची वाईफ जर आपली मैत्रीण असेल तर अजून आपण तिथे कम्फर्टेबल असतो, आणि मित्राची वाईफ जर आपली मैत्रीण नसेल तर त्या घरात आपल्याला ऑकवर्ड फील होतं. ती स्थिती ग्रहांची आहे. ते ज्या घरात बसणार तिथे मित्र शत्रू सम हेच बघणं आपल्याला गरजेचं आहे. आलं लक्षात? हो मॅडम. अजून काही शंका? मॅडम याच्यामध्ये कळलं नवपंचमी सर्वांना? योग नाही मॅडम. बोला. आता हे बुध मंगळ आणि राहू याच्यापासून जर कधी नवपंचम योग जर कधी पाहायचा असेल तर बुधापासून 5वं घर बघावं लागेल ना. हो तर मग बुध मंगळ आणि राहू पासून 5वं येते चंद्र आणि गुरु. हो आणि तिथून जर कधी 9वं बघितलं तर बुध मंगळ आणि राहू येते. तर मग बुधचा आणि मग कोणाचा नवपंचम योग तयार झाला? बुध मंगळ राहूचा आणि बुध चंद्र मंगळ गुरुचा आपला. राहूचा चंद्र गुरु बरोबर मग पंचम योग झाला. सगळ्या ग्रहांनी केला, 3 ग्रहांनी 2 ग्रहांबरोबर केला, किंवा 2 ग्रहांनी 3 ग्रहांबरोबर केला. 2 नवपंचम मॅडम योग असं झाले. जरुरी नाही ना की हे जे दाखवलंय हेच सर्वांमध्ये येईल, वेगळं वेगळं पण येऊ शकते ना सर्वांमध्ये. हो ते जे विचारतात तर खूप कन्फ्युज झालं. शुक्र केतू पण नवपंचम योग होतो. 2 नवपंचम योग आहे. हा हा शुक्रकेतूचा पण पंचम योग आहे. हे पहा, बुध चंद्राचा नवपंचम आहे, बुध गुरुचा नवपंचम आहे, मंगळ चंद्राचा नवपंचम आहे, मंगळ गुरुचा नवपंचम आहे, राहू चंद्राचा नवपंचम आहे, राहू गुरुचा पण नवपंचम आहे, आणि शुक्र केतूचा पण नवपंचम आहे. आलं लक्षात? हो मॅडम. हो मॅडम. चार द्विद्वार्ष योग पण चार होतो. नवपंचम योग या कुंडलीत तयार झाले. द्विद्वार्ष योग पण होतो. त्रि एकादश पण होतो. श्री आणि एकादश पण होतो, पापकर्तरी पण होतो. केंद्र योग पण होतो, हो, आणि पापकर्तरी पण होतो. पापकर्तरी पण होतं, षडाष्टक पण होतो, हो समष्टक पण होतोय. हो आलं लक्षात? हो हो आज आपण इतकंच बघू म्हणजे थोडं लक्षात राहील. उद्या बघा बघा तुम्हाला अजून काय, तुम्हाला अजून प्रश्न पडलेत तर उद्या आपण याच विषयाचा दुसरा पॉइंट बघू. चालेल मॅडम. उद्या नाही, उद्या अमावस्या आहे, परवा. हो मॅडम. मॅडम मला हे आहे. बोलायचं होतं. परवा मॅडम आहे. मॅडम उद्या संध्याकाळी अमावस्या लागते, परवा अमावस्या आहे. हॅलो उद्या हॅलो सकाळी 8 वाजता अमावस्या लागतीये. हा. कैसे पड़ गई हॅलो. वो नोट? मॅडम मला हे हा? सांगायचं आहे की आता गुढीपाडवा आहे उद्या. परवा. हा परवा, सॉरी. आणि मग ना अमावस्या वगैरे पण आहे, आणि मग त्याच्यानंतर मॅडम नवरात्री लागते. त्या नवरात्रीमध्ये सर्व देवपूजा आणि सर्व असतं करायचं, उपवास असतो. हो. तर त्या दरम्यान तुम्ही क्लास ठेवणार का? अं, रात्री राहणार आपला क्लास. तुमची नवरात्री तर संध्याकाळी राहणार ना.
चैत्रगौर. हो मॅडम 9 दिवसाचे उपवास असतात आणि देवपूजा आणि हे दोन्ही टायमाचं असतं. तर त्याच्यामुळे विचारत अच्छा. होती की ठेवणार आहेत का? क्लास तर घेणार आहे. हो हो नाही म्हणजे कसं Recording. हा ते चालेल. हम्म. ठीक आहे. ठीक आहे. उद्या नाही होणार, उद्या अमावस्या आहे. उद्या सुट्टी, परवा घेऊ गुरुवारी. हो हो गुरुवारी चालेल. चालेल ना गुढीपाडव्याच्या दिवशी, का सुट्टी घ्यायची? जसं सर्व सांगतील. संध्याकाळी असतो काही हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं. चालेल ना? हा, ठीक आहे. मग हो संध्याकाळी आपण घेऊ आपल्या आपल्या वेळेवरती. हो हो ठीक आहे. हो चालेल. सगळ्यांना कळलं ना हा पॉइंट? हे बघा, 2-4 दिवस थोडं कॉन्सन्ट्रेशन करा. आपण मेन कुंडली बघायची कशी हेच बघतोय. हो मॅडम चालेल. हम्म. नाही समजलं मला परत विचारा. मी काय कंटाळा नाही करत आहे डबल सांगायला, पण कळणं तुम्हाला जास्त गरजेचं. मॅडम आता तुम्ही जी कुंडली दिली ह्या कुंडलीनुसार 2-3 योग जे तयार होतात ते आपण म्हणजे जर तुम्ही सांगितलं सर्वांना तर ते करतील तसं, की तुम्ही मला काढून दाखवा किती मी योग देणार आहे तयार. अभ्यासाला. संध्याकाळात थोड्या वेळाने काय करणार आहे, 5-7 कुंडल्या टाकणार आहे. आणि मी सांगणार आहे, यात कोणते योग तयार होता, कोणता ग्रह निर्बली आहे, कोणता ग्रह बली आहे, हे टाकणार आहे. कारण कसं आहे, सगळी खट्टी नाही शिकवू शकत आहे मी. आणि तोही नाही तुम्हाला बरोबर कळणार नाही. आता फक्त आपण एकच पॉइंट शिकलोय. कधी निर्बली ग्रह फळ कधी देतात, अशुभ ग्रह फळ कधी देतात, पापग्रह किंवा शुभ ग्रह फळ कधी देतात, हे तुम्ही सांगितलंच नाही. कारण हे जर मी आत्ताच सांगितलं सगळं डोक्यावरनं जाणार, म्हणून आपण एक एक पॉइंट क्लिअर करणार आहोत. चालेल ना मॅडम चालेल काही प्रेडिक्शन हरकत येणं हे खूप गरजेचं आहे. नाही. हो हो बरोबर. क्लास करून पंचांग पाहता येते मान्य आहे. पण पंचांगात पाहिल्यानंतर आपण जातकाला प्रेडिक्ट करणं हे महत्वाचा पॉइंट असतो. कुंडली मांडता येणं सोपं आहे, पण प्रेडिक्शन देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि प्रेडिक्शन जर देता आलं तरच आपला यजमान आपल्याकडे टिकून राहतो. हो हो हम्म. आणि मग तो अजून 4 यजमान आपल्याला देतो. हो त्याच्यामुळे आपण एक एक पॉइंट क्लिअर करणार आहोत. चालेल ना मॅडम चालेल. ठीक आहे. चालेल चालेल. थांबूया मग आपण. हो जय श्रीराम, जय परशुराम. जय 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 श्रीराम. श्रीराम, श्रीराम, जय जय परशुराम. परशुराम. हम्म. 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 काय करू? हम्म.